क्रोध आणि लोभ विनाशाचा राजमार्ग भाग दुसरा. दासबोधाचे मानसशास्त्र सुनील चिंचोळकर यांच्या पुस्तकामधून. ऋण काढून सण साजरा करायचा ही भारतीयांची जुनी सवय आहे. पण एकदा ऋण घ्यायची सवय लागली की हीन मनोवृत्तीच्या माणसाशी व्यवहार केला जातो. असा माणूस मदत करताना सदहेतूने कधीही मदत करत नाही. ज्याला मदत करायची त्याला तो आपल्या हातचे बाहुले इन्स्ट्रुमेंट बनवतो. महाभारतातील कर्ण आणि दुर्योधन यांची मैत्री याच स्वरूपाची आहे. कर्णाला दुर्योधनाने मदत केली, पण त्यामुळे कर्ण दुर्योधनाचा मिंधा झाला. इथून कर्णाची नैतिक घसरगुंडी जी सुरू झाली त्यातून कर्ण शेवटपर्यंत बाहेर पडलाच नाही. जेव्हा कर्ण सेनापती असताना दुर्योधन व घटोत्कच यांच्यात निर्वाणीचे युद्ध झाले व घटोत्कच दुर्योधनास मारणार की काय असा क्षण येऊन ठेपला, तेव्हा कर्णाने ब्रह्मास्त्र वापरून घटोत्कचास ठार करावे ही दुर्योधनाने कर्णास आज्ञा केली. कर्णाने ते ब्रह्मास्त्र अर्जुनासाठी जपून ठेवले होते. त्याने तसे दुर्योधनास सांगितले. तेव्हा त्याने कर्णाला वेळोवेळी जी मदत केली त्याचा पाढा वाचून दाखवला. नाईलाजास्तव कर्णाने ब्रह्मास्त्र वापरून घटोत्कचाचा वध केला. हीन माणूस मदत करेल, पण ते 100दा तोंडावर काढील, 5-50 माणसांना सांगेल. मदत ही त्याची गुंतवणूक असते. ज्याला तो मदत करेल त्याला तो साधन म्हणून वापरेल. म्हणून सज्जनांचे मिंधे व्हावे. सज्जन माणसाचे ऋण घ्यावे. तो म्हणेल, मी पैसे दिले हे कुणाला सांगू नका. माणसाचे मानसिक संतुलन बिघडवणारा क्रोध हा एक असाच प्रभावी घटक आहे. श्री समर्थ म्हणतात, अति क्रोध करू नये, जीवलगासी खेदू नये, क्षणाक्षणा रुसो नये, अनन्यविण गांजू नये, अन्यायविण गांजू नये, वैरियास दंडू नये, शरण आलिया. मनाच्या श्लोकात प्रारंभीच समर्थ म्हणतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी. ज्या क्रोधाचे दुःखात पर्यावसान होईल त्याचा काय उपयोग? आजपर्यंत आपण ज्यांना रागवलो त्यांच्या स्वभावात खरंच बदल घडला आहे का? आपण क्रोधात आपली शक्ती खर्च करतो, त्यातून खरेच काही निष्पन्न होते का? जीवलगासी खेदू नये याचा अर्थ रागवल्यामुळे एखाद्या प्रिय व्यक्तीचे अंतःकरण दुखावले जात असेल तर रागवायचे कशासाठी? क्रोधी मनुष्य कुणालाही प्रिय नसतो. घरातली जी माणसे त्याच्यावर अवलंबून असतात ती नाईलाजास्तव त्याचे सहन करतात. जो क्रोधी माणूस ऑफिसात अधिकारी असेल तिथे लोक नाईलाजास्तव ऐकून घेतील, पण त्याच्या पाठीमागे सारेजण त्याला नावे ठेवतील. असा तापट मनुष्य सर्वांना सर्व काळ नकोसा असतो. राग हा आणलेला असावा, आलेला नसावा. क्रोध हा आविर्भाव असावा, स्वभाव नसावा. शिस्त, अनुशासन यासाठी प्रसंगी रागवणे जरा आवश्यकही असते, पण अशावेळी राग आणलेला असावा, आलेला नसावा. क्रोधी माणसाचा एकदा स्वभावच तापट झाला की मग तो चिडण्यासाठी निमित्त शोधित असतो. मग समोरची व्यक्ती चुकली असेलच असे नाही. चहाला 5 मिनिटे उशीर झाला हे कारणसुद्धा मग त्याला पुरेसे होते. एवढेच नव्हे तर पुढे मागे आपण क्रोधी आहोत याचे त्याला वाईटसुद्धा वाटत नाही. माणसाने रागवावे असेच तुम्ही वागता असे म्हणून तो स्वतःच्या तापटपणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतो. अशी आत्मवंचना केल्याने त्याचा क्रोध वाढतच जातो. परिणामतः अशा माणसाला रक्तदाब, मूळव्याध यासारखे विकार जडतात. जीवनात तो शेवटी एकाकी राहतो व अपयशी होतो. श्री समर्थ म्हणतात, आपण एकाकी एकला सृष्टीमध्ये भांडत चालिला, बहुतामध्ये एकल्याला यश कैसे. अशा तापट माणसाच्या कुटुंबात बाकीची माणसे मनाने खूप दुबळी होतात. या माणसाच्या धाकाने त्यांची मनाची वाढच खुंटते. दुसऱ्याच्या मनस्थितीचा आणि परिस्थितीचा विचार न करणे हे क्रोधी माणसाचे खास वैशिष्ट्य असते. क्रोधामुळे त्याची विचारशक्ती नष्ट होते. एक बाई आपल्या तानुल्या मुलाला पाळण्यात झोपून पाणी भरण्यासाठी नदीवर जाते. तिने मुंगूस पाळलेला असतो. ती पाणी घेऊन परत येताना घराच्या फाटकाजवळ मुंगूस पाहते. ते मुंगूस तिच्या पायाभोवती घोटाळत असते. मुंगसाच्या तोंडाला रक्त पाहताच ती संतापते. तिला वाटते की याने निश्चित आपल्या मुलाला खाल्ले असणार. ती रागाने घागर त्याच्या अंगावर भिरकावते. मुंगूस जागीच ठार होतो. नंतर ती घरात पाहते तो तिचे मूल मजेत खेळत असते व जवळ एक नाग मरून पडलेला असतो. त्या मुंगुसाने नागाला मारून मुलाचे प्राण वाचवलेले असतात, पण क्रोधाने त्या स्त्रीची विचारशक्ती नष्ट होते. उपकारकर्त्यालाच ती ठार करते.
गुरुजीएफ म्हणून एक फार मोठा विचारवंत होऊन गेला. त्याच्या वडिलांनी मृत्यूसमयी बोलवून घेतले व सांगितले, मला एक वचन दे. गुरुजीएफ म्हणाला, दिले. वडील म्हणाले, कोणतीही मनाविरुद्ध घटना घडली की त्याची प्रतिक्रिया 24 तासांनी व्यक्त करीत जा. गुरुजीएफ म्हणतो, वडिलांनी दिलेला संदेश मला जन्मभर उपयोगी पडला. मनाविरुद्ध घडलेल्या घटनांवर मी 24 तास विचार करतो तेव्हा त्यात मला काहीच अर्थ नाही हे लक्षात येते व प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे प्रयोजनच संपते. अनेकदा ती मनाविरुद्ध घडलेली घटना कल्याणाची असते असेही मला विचारांती आढळते. अनेकदा आपला क्रोध अनावश्यक असतो. भांडणाचे कितीतरी मुद्दे खूप क्षुल्लक असतात, पण त्यांना विचारशक्ती नष्ट झाल्याने अवास्तव महत्त्व दिले जाते आणि कोणत्याही गोष्टीला अवास्तव महत्त्व दिले गेले की त्याचे पर्यावसान दुःखामध्ये होते. वैरी असती दंडू नये शरण आलिया असे समर्थ म्हणतात ते त्यासाठीच. क्षमेमध्ये दुसऱ्याच्या मनस्थितीचा आणि परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार आहे. पृथ्वीची जी विविध नावे आहेत त्यात क्षमा हे नाव सार्थ आहे, कारण पृथ्वीवर माणसे चालतात, थुंकतात, सर्वत्र घरे बांधतात, तरी पृथ्वी गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने सर्वांना जवळ घेते. एवढेच नव्हे तर पृथ्वीवर आघात करून खणले तर पृथ्वी मधुर जल देते, आणखी खोल खणले तर रत्न आणि माणिक देते. चुका कोणाच्या हातून होत नाहीत. टू एरर इज ह्युमन अशी इंग्रजी म्हण आहे. तेव्हा साधकाने तरी दुसऱ्या माणसाच्या वागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व त्याला क्षमा करावी. समर्थांना सतीबाई शहापूरकरांनी भिक्षेच्या वेळी 8-10 वेळा पोतेरे फेकून मारले तरी समर्थ शांत होते. उलट त्याच सतीबाई पुढे समर्थांच्या निष्ठावान भक्त झाल्या. विसोबा खेचराने संत ज्ञानदेवादी भावंडांचा एवढा छळ केला, पण संत ज्ञानदेवांनी त्यांना क्षमा तर केलीच, पण महान अशा गुरुपदी नेऊन बसवले. संत नामदेवांसारख्या थोर पुरुषांनी त्यांचेकडून सर्वाभूती परमेश्वर पाहण्याची दिव्यतम दृष्टी प्राप्त करून घेतली. दोषांसकट माणसांचा स्वीकार करणे व त्याचे जीवन बदलून टाकणे हे संतांचे वैशिष्ट्य आहे. मात्र वैरियास दंडू नये शरण आलिया ही साधकांसाठी असलेली सूचना राजकारणी लोकांनी तारतम्याने स्वीकारायला हवी. महम्मद घोरीला पृथ्वीराज चव्हाणने 14 वेळा क्षमा करून सोडून दिले, पण त्याच पृथ्वीराज चव्हाणला महम्मद घोरीने तडाख्यात सापडताच ठार केले. प्रतापराव गुजरांनी माणुसकी म्हणून बहलोल खानास सोडून दिले, पण त्याच बहलोल खानांनी प्रतापराव गुजरांना त्यांच्या 6 साथीदारांसह नेसरीजवळ तुकडे तुकडे करून ठार केले. तेव्हा राजकारण्यांच्या बाबतीत जैशाशी तैसा, जेव्हा भेटे तेव्हा मज्जालसी थाटे हे सूत्र उपयुक्त ठरेल. तर साधकाने आत्मोन्नतीसाठी मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे हे धोरण ठेवावे. साधकाने मात्र सर्वत्र व सर्व काळ एकनाथांप्रमाणे क्षमाशीलच असायला हवे. श्रीराम जय राम जय जय राम.